उपसा जलसिंचन योजनांनाही मोफत वीज योजनेचा लाभ द्या, आमदार जयंतराव पाटील. थकीत वीज बिलांना 50% सवलत आणि पावसाळी काळातील 3 महिन्यांचे वीज बिल तात्काळ माफ करा. विधानसभेत जोरदार मागणी. उपसा जलसिंचन योजनांना मोफत वीज योजनेचा लाभ द्या, तसेच थकीत वीज बिलांना 50% सवलत आणि पावसाळी काळातील 3 महिन्यांचे वीज बिल तात्काळ माफ करा, अशी मागणी माजी मंत्री आमदार जयंतराव पाटील यांनी विधानसभेत केली आहे. पुरवणी मागणी क्रमांक K6 वरील चर्चेदरम्यान विधानसभेत आमदार जयंतराव पाटील यांनी कृषी पंपधारक शेतकरी तसेच सहकारी पंप तत्वावरील उपसा जलसिंचन योजनांच्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधले. यावेळी बोलताना आमदार जयंतराव पाटील यांनी म्हटलं आहे, मार्च 2024च्या अधिवेशनात 1 ते 7.5 HP पर्यंतच्या कृषीपंपांना मोफत वीज देण्याची घोषणा करण्यात आली असून यासाठी तब्बल 16,900 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. मात्र सहकारी तत्वावरील उपसा जलसिंचन योजनांमध्ये अनेक शेतकरी एकत्रितपणे सहभागी असल्याने प्रत्येक शेतकऱ्याच्या वाट्याला सरासरी 9 ते 1.5 HP एवढाच भार येतो. त्यामुळे अशा योजनांना 7.5 HP पर्यंतच्या मोफत वीज योजनेचा लाभ देऊन त्यांचे वीज बिल शून्य करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यासाठी शासनाला अंदाजे 650 ते 750 कोटी रुपये अतिरिक्त खर्च अपेक्षित असल्याचं नमूद करण्यात आलेलं आहे. यावेळी अनेक उपसा जलसिंचन योजना 30 ते 40 वर्ष जुन्या झाल्याने पाईपलाईन गळती, यंत्रसामग्री जीर्ण होणे, देखभाल खर्चात मोठी वाढ झाल्याची बाब निदर्शनास आणून देण्यात आली आहे. परिणामी या योजनांवर आर्थिक ताण वाढलेला असून महावितरणाकडे सुमारे 70 कोटी रुपयांची वीज बिल थकबाकी झाल्याचं सांगण्यात आले आणि ही थकबाकी भरता यावी यासाठी कृषी संजीवनी योजना लागू करून थकीत वीज बिलावर 50% सवलत देण्याची मागणी करण्यात आली. तसेच मे 2025 ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्य मंत्रिमंडळाने ऑक्टोबर 2025मध्ये महिन्याचे वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र महावितरणाने अद्याप संबंधित वीज बिल माफ केले नसल्याचे निदर्शनास आणून देत पावसाळी काळातील 3 महिन्यांचे थकीत वीज बिल तात्काळ माफ करण्याचे आदेश महावितरणाला द्यावेत. याशिवाय राज्य वीज नियामक आयोगाने महावितरणाच्या वीज दरवाढीबाबत तसेच अनुदानासंदर्भातील चुकीच्या आकडेवारीची सखोल चौकशी करावी, अशीही मागणी करण्यात आली. माननीय मुख्यमंत्री यांनी या विषयात तात्काळ हस्तक्षेप करून गरीब आणि लहान शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशी जोरदार मागणी आमदार जयंतराव पाटील यांनी विधानसभेत केली आहे. त्या अधिवेशनात घोषणा झाली, त्या प्रोव्हिजन झाली 16,900 कोटीची. पण अध्यक्ष महोदय, उपसा जलसिंचन योजना ज्या आहेत त्या सहकारी तत्वावरच्या, त्या अनेक शेतकरी एकत्रित येतात. त्यांच्या गुणोत्तराचा HPचा विचार केला तर वाट्याला 1 HP 1.5 HP पण येत नाही त्यांच्या. ते 7 HPच्या खाली आहेत असं गृहीत धरलं तर त्यांनाही या निकषाप्रमाणे विजेचं बिल शून्य होऊ शकतं. साधारणपणाने 650 कोटी रुपयाची जास्तीत जास्त गरज लागेल. आणि आता काय झालंय, बऱ्याच योजना जुन्या झाल्या आहेत, पाईपलाईनची गळती आहे, जुनी मशिनरी झाली आहे 30-40 वर्षापूर्वी. आर्थिक बोजा वाढतोय आणि महावितरणची सुमारे 60 ते 70 कोटी रुपयाची वीज बिल थकबाकी आहे. त्यामुळं मला असं वाटतं की कृषी संजीवनी योजना लागू करून 50% त्यांना सवलत द्यावी, म्हणजे मागची पैसे ते भरू शकतील. आणि मे 2025 ते नोव्हेंबर 25 दरम्यान सततच्या पावसामुळं मंत्रिमंडळाने ऑक्टोबर 25च्या महसूल व वन विभागाच्या निर्णयानुसार 3 महिन्याचं वीज बिल माफ करण्याचा आदेश दिला होता. परंतु महावितरणने अद्यापही हे वीज बिल माफ कमी केलेले नाही. त्यामुळे पावसाळी काळातील 3 महिन्याचे थकीत वीज बिल तात्काळ माफ करून महावितरणला तसे आदेश द्यावेत. राज्य वीज नियामक आयोगाने महावितरणच्या वीज दर वाढीबाबत आणि अनुदानाच्या चुकीच्या आकडेवारीची योग्य चौकशी करावी. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी यावर तात्काळ हस्तक्षेप करून गरीब लहान शेतकऱ्यांना न्याय द्यावा, यावर शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.